बच्चू कडूं विरोधात गुन्हा दाखल. आमदार प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप. कडूंची ऑडिओ क्लिप व्हायरल. TV9 मराठी मात्र ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. हत्येचा कट रचणं हा आमचा धंदा नाही. आम्ही रक्त देणारे आहोत, कुणाचा जीव घेणारे नाही. अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण. बच्चू कडूंवरील आरोपाचं प्रकरण फार गंभीर. निवडणुकीत जिंकणं हारणं असतं, पण कुणाला मारण्याचा कट रचणं अयोग्य. बच्चू कडू यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावरून बावनकुळेंची प्रतिक्रिया. सध्याच्या काळात सरकारकडून दडपशाही सुरू. अशा परिस्थितीत संयम राखणं आवश्यक. विरोधकांना संधी मिळेल असं कोणतंही कृत्य करू नका. गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडू यांची फेसबुकवर पोस्ट. रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांच्यात 177 कॉल झाले. अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा. रुपाली चाकणकरांना अटक करा, दमानियांचीही मागणी. उपमुख्यमंत्री शिंदे आणि खरात यांच्यामध्ये तब्बल 17 कॉल झाले. सर्वाधिक 21 मिनिट चर्चा झाली. हे कॉल नेमके कशासाठी झाले, दमानियांचा सवाल. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचे 8 आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचे 8 आणि आशिष शेलार यांचा खरातला 1 कॉल झाल्याचा दमानियांचा दावा. सुनील तटकरे आणि खरात यांच्यातही देखील 8 कॉल झाले असल्याची माहिती. दीपक केसरकरांचे जवळचे व्यक्ती दीपक लोंढेंचे भोंदू अशोक खरातला तब्बल 189 कॉल. अंजली दमानियांचा हा गंभीर आरोप. दोघांमध्ये तब्बल 8 तास 29 मिनिट संभाषण झालं. दमानियांचा हा आरोप. खरातवरती कुठलेच आरोप नव्हते तोपर्यंत त्याच्याशी बोलण्यावरती कुठले निर्बंध नव्हते. केवळ फोनवरती बोलल्यानं सिनियर मंत्र्यांवरती आरोप करणं चुकीचं. दीपक केसरकर यांचं उत्तर. भोंदू अशोक खरात प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका. प्रकरणाचा सखोल तपास सुरू. आरोपींना सोडलं जाणार नाही. अंजली दमानियांच्या आरोपांवर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया समोर. दमानियांचा पुरवठा अधिकारी कोण, मंत्री उदय सामंत यांचा सवाल. दमानिया यांच्याकडे यादी गेली असेल तर चौकशी व्हायला हवी. उदय सामंत यांचीही मागणी. 1-2दा फोन आला तर लगेच कुणी दोषी ठरत नाही. अंजली दमानियांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. आशिष शेलार चंद्रकांत पाटलांना दोषी ठरवणं योग्य नाही, दरेकरांचंही मत. एकनाथ शिंदेंवर घाणेरडे आरोप करणं हे बेशर्माचं लक्षण. विनाकारण घाणेरडं राजकारण करू नका. दमानियांच्या आरोपांवरती आमदार संजय गायकवाड हे भडकले. घरात खूप कॅश यायची. वडिलांना सर्व काही माहिती. एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातच्या मुलाची कबुली. खरात प्रकरणी शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची एसआयटी चौकशी. आर्थिक व्यवहारासंदर्भात खरात समोरच 3ही संचालकांची एसआयटी चौकशी. खरातचे सावकारीचे अनेक व्यवहार समता आणि जगदंबा या 2 पतसंस्थेच्या माध्यमातून झाल्याचं समोर. सावकारीचं काम करून लोकांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करत असल्याचं उघड. पोलिसांचं पतसंस्थांना पत्र. खात्यांची मागवली माहिती. पतसंस्थांमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या नावे खाती उघडून या खात्यांवरती भोंदूबाबा खरातचे व्यवहार. समता पतसंस्थेमध्ये आता तब्बल 57 खातेदारांचे 132 अकाउंट्स. प्रत्येक खात्याला अशोक खरात नॉमिनी. 60 कोटींचा व्यवहार झाल्याचं समोर. 8 खाती खरात कुटुंबियांची तर 1 खातं प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलीच्या नावाचं. कल्पना खरात तब्बल 16 वर्षांपासून माहेराशी संपर्कात नाही. स्थानिक पोलिसांच्या मदतीने कल्पना खरातच्या माहेरची माहिती समोर. वडील आणि भावाच्या निधनावेळीही कल्पना खरात माहेरी गेलेली नाही. खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार. नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भात माहिती देणारी एक व्यक्ती पुण्यातील आणि एक व्यक्ती नाशिकमधील. तृप्ती देसाई यांची माहिती. गोऱ्हे यांच्या संदर्भातील आरोपांवर ठाम. तर माहिती देणारी व्यक्ती शिंदेच्या सेनेतील आणि योग्य वेळी पुरावे सादरही करणार. तृप्ती देसाई यांचं स्पष्टीकरण. नामकर्ण आवारेसह पत्नी आणि मुलाची शिर्डी पोलिसांकडून 10 तास चौकशी. मी खातं उघडलं नाही असं नामकर्ण यांचं स्पष्टीकरण. मात्र माझा त्या खात्यांशी कुठलाच संबंधही येत नाही, आवारे यांचं स्पष्टीकरण. भोंदू खरातच्या अडचणीत आणखी वाढ. नाशिकमध्ये 12वा गुन्हा दाखल. भोंदू खरातवरती नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू खरातवरती गुन्हा दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 गट पडणार असल्याच्या चर्चा. आमदार शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी. तर गर्जे राष्ट्रवादीच्या इतर आमदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप. तटकरे आणि पटेलांना लक्ष करणाऱ्या बातम्या काल्पनिक असल्याची भूमिका पार्थ पवार यांनी मांडली. तटकरे पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट करणं दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हटलं. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या बाजूनं पार्थ पवार यांचं ट्विट. नवी मुंबईमधल्या पामबीच मार्गावरून सायन पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन. मात्र उड्डाणपुलाची उद्घाटन पत्रिका आणि कोनशिलेवरून एकनाथ शिंदे यांचं नाव डावललं. याविरोधात संतप्त शिवसैनिकांचं आंदोलन.
ठाण्यातल्या शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही. काही जण पदासाठी, काही जण लपण्यासाठी तर काही जण वाचण्यासाठी जातात. पालघरमधल्या अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये गणेश नाईकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका. मुंब्र्यामध्ये भगवा ही सुरुवात आहे. इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं तसं मुंब्र्याचं मुंब्रादेवी करू. जितुद्दीन सारखे आम्ही रोज नाश्त्यामध्ये खातो. मुंब्र्यातील सभेतून नितेश राणेंची जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका. मुंब्र्यात नितेश राणे आणि जैनमुनी निलेश चंद्र यांची सभा संपन्न. जलील यांना सांगतो तुझा बाप नितेश राणे मुंब्र्यात आलाय. निलेश चंद्र यांची टीका. नितेश राणे मुख्यमंत्री बनायला पाहिजे असंही केलं वक्तव्य. सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावात लक्ष्मण हाकेंचा ठिय्या. महापुरुषांच्या पुतळ्याला विरोध नाही, प्रशासनानं तो योग्य ठिकाणी बसवावा. हाकेंची मागणी तर आंदोलनस्थळी पोलिसांकडून काही जणांवर सौम्य लाठीचार्ज. माढ्यात हाकेंच्या विरोधात नागरिकांकडून चले जावच्या घोषणा. लक्ष्मण हाकेंमुळे गावात तणाव वाढल्याचा आरोप. 3 दिवस राज्य महामार्ग बंद असल्यानं मोठी अडचण. लक्ष्मण हाकेंना दंगली घडवून पैसा कमवायचा आहे. हाके जातीयवाद पसरवतायत. महाराष्ट्रात दंगली घडल्या तर कारणीभूत हाके असतील. यशवंत सेनेचे अध्यक्ष असलेले विष्णू कुराडे यांचे हाकेंवरती गंभीर आरोप. अंजन गावातील पुतळ्याच्या वादावरून गोपीचंद पडळकरांची टीका. जातीवाद आणि राजकारण सुरू असल्याचा पडळकरांचा आरोप. सोलापूरच्या अंजन गावातील पुतळ्याच्या वादावर अखेर तोडगा निघाला. बैठकीत तोडगा निघाला. त्यानंतर पुजारी फरांडे महाराजांचं आंदोलन मागे. मध्यरात्री पुजारी फरांडेंचं आंदोलन मागे. शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवरती बसवण्याचा एकमतानं निर्णय. सोलापूरच्या अंजन गावात शिवरायांच्या पुतळ्यासाठी धनगर समाज जागा देणार. खेलोबा मंदिर ट्रस्ट पुतळ्यासाठी 1 गुंठे जागा देणार. खेलोबा मंदिराचे महाराज आणि पोलीस अधीक्षकांकडून जागेची पाहणी. जिल्हा परिषद सभापती निवडीतल्या विजयानं जयंत पाटील यांना आसुरी आनंद. गोपीचंद पडळकर यांची टीका समोर. पडळकरांच्या विरोधात एखाद्याला राज्यपाल आमदार केल्याचा फील जयंत पाटलांना आलाय. पडळकरांचा हा खोचक टोला. खडसे कोलकाताच्या महाराजाकडे काळी जादू करायला जातात. गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंवर निशाणा. खडसे गेंड्याच्या कातडीचे जमीन परत का करत नाही, महाजनांचा हा सवाल. शेतकऱ्यांवरती संकट येतं तेव्हा संकटमोचक महाजन कुठे असतात? आमदार आणि नगरसेवक फोडणं संकटमोचकाचं कर्तव्य आहे का? संजय राऊत यांची मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती टीका. तर मी राज्यात असून शेतकऱ्यांना भेटतोय. आपले आमदार खासदार हे कसे टिकून राहतील याकडे राऊतांनी लक्ष द्यावं. गिरीश महाजन यांचं राऊतांना उत्तर. संजय राऊतांनी त्यांच्या बुद्धीच्या दिवाळखोरीचं प्रदर्शन केलं. शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांची टीका. भाजप सेनेची युती नैसर्गिक, आम्ही इकडे तिकडे जाणार नाही, पटेलांचं हे वक्तव्य. जळगावमधील लग्न सोहळ्यामध्ये संजय राऊत आणि शिंदेच्या सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट. गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना नमस्कार केला. दोन्ही गटातील नेत्यांची एकमेकांनी भेट घेतली. माझा आवाज दाबला गेला पण मी हारलेलो नाही. सार्वजनिक विषयांवर बोलणं हा गुन्हा आहे का? मी काही चुकीचं केलंय का? आम आदमी पक्षाने उपनेतेपदावरून काढलं. त्यानंतर राघव चड्ढा यांचा हा सवाल. उत्तर भारतासह शेजारचे देश हादरले. दिल्ली, एनसीआर, चंदीगड आणि जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के. अफगाणिस्तान, ताजिकिस्तान सीमेवरती भूकंपाचं केंद्र. 4 रिश्टर स्केलची नोंद. मुंबईमधील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश. निर्मला सीतारामन यांच्याकडून 3 महिन्यांमध्ये सकारात्मक मार्ग काढण्याचं आश्वासन. अदानी पॉवर आणि महाराष्ट्र शासनामध्ये मोठा करार. 2500 मेगावॅट वीज पुरवठ्यासाठी लेटर ऑफ अवॉर्ड प्राप्त. नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचा 3रा वर्धापन दिन संपन्न. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबईमध्ये फॅशन स्ट्रीटजवळ महिलांसाठीच्या फिरत्या शौचालयामध्ये फूड स्टॉल थाटल्याचा प्रकार. स्टॉलसाठी राहुल नार्वेकर आणि मकरंद नार्वेकरांची परवानगी. स्टॉल चालकाची माहिती. मात्र अशी कोणतीही परवानगी दिलेली नाही. नार्वेकरांची माहिती. मीरा भाईंदरमध्ये बोगस रिक्षा परमिट घोटाळ्याचा आरोप. बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस रिक्षा परमिट लाटले. आमदार नरेंद्र मेहतांचा आरोप. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून चौकशीचेही आदेश. नागपूर या ठिकाणच्या नवीन विधान भवनासाठी राज्य सरकारकडून आता 1000 कोटी रुपये मंजूर. नवीन विधान भवन संकुलाच्या बांधकामाला अधिकृतपणे मंजुरी. विस्तारीकरणामध्ये विद्यमान विधान भवन परिसरातील 2 भूखंडांचाही समावेश.